जय शिवराय मित्रांनो, प्रतापगडाचा भाग 1 तर तुम्ही पाहिलाच आहोत। आता भाग 2 मध्ये आपण अफजल खानाचा इतिहास पाहणार आहोत। चला। ज्यावेळेला आदिलशाचा सरदार म्हणजे अफजल खान, भक्कम पोलादी लवणारा मोठा बलाढ्य ताकदीचा अफजल खान, हा अफजल खान ज्यावेळेला आपल्या प्रतापगडावरती ज्यावेळेला आला त्यावेळेला अफजल खानाला स्वतःवर सुद्धा विश्वास नव्हता की मी जिवंत राहीन। कारण का अफजल खान ज्यावेळेला आपल्या प्रतापगडावरती धावून आला होता, आपल्या या सह्याद्रीवरती धावून आला होता, ज्यावेळेला महाराजांना मारण्यासाठी आला होता, त्यावेळेला अफजल खान स्वतः तिकडे त्याची कबर खणून आला होता। म्हणजे त्याला सुद्धा माहीत होतं की आपण मरू किंवा जगू, पण तो स्वतःची कबर खणून आला होता। म्हणजे त्याला सुद्धा माहीत होतं की आपलं मरण हे नक्कीच आहे। आणि तो स्वतःची कबर नाही तर ज्यावेळेला तो आपल्या या सह्याद्रीवर धावून आला होता त्यावेळेला त्याने येताना त्याच्या ज्या बायका होत्या त्याने त्या बायकांची स्वतःने कत्तल केली होती। आणि तो कत्तल करून आपल्या सह्याद्रीवरती आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी। तर अफजल खानाला सुद्धा माहिती होतं की आपलं मरण निश्चित आहे। तर या जागेवर आल्यानंतर आपण बघू शकतो इकडे आतमध्ये जाण्यास प्रवेश बंद आहे। म्हणजे जिथे अफजल खानाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियाना उभारला होता तो या जागी उभारला होता इथे आतमध्ये। आणि इथेच अफजल खानाच्या आतमध्ये जो आपण थडगा म्हणतो त्याची कबर म्हणतो, ती कबर अफजल खानाची इथे बांधलेली आहे। तर या भागामध्ये आपल्याला कबर पाहायला आता मिळत नाही, कारण का इथे प्रवेश बंद केला आहे। इथं सातारा पोलीसने इथे प्रवेश बंद केला आहे। पण अफजल खानाचा इतिहास बघायला गेलो आपण, जर प्रतापगडाविषयी महाराजांचा इतिहास थोडक्यात बघायला गेलो तर ज्यावेळेला अफजल खान वाई मार्गाने आला होता त्यावेळेला तो तुळजाभवानी यांची मंदिरं तोडून आला होता किंवा आया बहिणींचे अब्रू लुटून आला होता। इथे ती खूप सारे खूप काही तो दोष करून आला होता। आणि इथे आल्यानंतर ज्यावेळेला महाराजांनी अफजल खानच्या भेटीसाठी इथे शामियाना उभारला होता तो या ठिकाणी इथे आतमध्ये आल्यानंतर उभारला होता। पण आपल्याला आता तो शामियाना म्हणजे इथे आपल्याला ती जागा पाहायला मिळत नाही। तर अफजल खान ज्यावेळेला आला होता वाई मार्गाने त्यांनी तुळजाभवानीचं मंदिर तोडलं, आया बहिणींची अब्रू लुटली आणि हत्ती आणि असंख्य सेना अफजल खान घेऊन या प्रतापगडावरती चालू आला होता। त्याला असं वाटू लागलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी को मैं ऐसे ही दबोच दूंगा। तर बलाढ्य ताकदीचा हा अफजल खान आदिलशाचा सरदार होता। आणि आदिलशाचा सरदार अफजल खान या ज्यावेळेला आपल्या प्रतापगड किल्ल्यावरती धावून आला त्यावेळेला सगळे हेच बोलू लागले की आता शिवबाचं काही खरं नाही। इंग्रज परत खूप लोक असे बोलू लागले की आता शिवबाचं काही खरं नाही, आता शिवबा वाचू शकत नाही। आपले मावळेसुद्धा घाबरले होते। आपले मावळेसुद्धा महाराजांना एवढे बोलले होते की महाराज तुम्ही आज्ञास्थळी कुठेतरी निघून जा। पण त्यावेळेला महाराजांची आई म्हणजेच आपली राजमाता जिजाऊ आऊसाहेब, त्यावेळेला त्या आऊसाहेब म्हटल्या होत्या की शिवबा केवळ माझा पुत्र नसून अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। आणि जर मी हा पुत्र गमावला तर 72, पण असं शिवबाने पळून जाणं हे आपल्या मराठी मुलकाचं स्वाभिमान गमावल्यासारखं होईल। तर असं झालं। आणि ज्यावेळेला महाराजांना आऊसाहेबांना संपूर्ण विश्वास होता की महाराज आपले छोटे असून अफजल खानाच्या समोर महाराज तर खूप छोटे होते आणि महाराजांची ताकदसुद्धा अफजल खानापेक्षा कमीच होती। पण महाराजांकडे शक्ती एवढी नव्हती, पण महाराजांच्या युक्तीने काम केलं होतं। कारण का म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते। आणि असंच काही महाराजांनी केलं। आणि ज्यावेळेला महाराज अफजल खानाला मारायला गेले होते, म्हणजे ज्यावेळेला शामियाना इथे उभारला आणि त्याच्यानंतर महाराज ज्यावेळेला अफजल खानच्या भेटीसाठी आले होते त्यावेळेला अफजल खानाने ज्यावेळेला महाराजांना पाहिलं, महाराज पूर्ण तयारीनुसार आले होते। महाराजांनी आत्मय चिलखत, वाघनखं, त्याच्यानंतर बिछवा वगैरे खूप काही घेऊन आले होते। पण तो बिछवा वगैरे अफजल खानाला न दिसण्यासारख्या जागेमध्ये ठेवून आले होते। महाराजांनी युक्ती लावली होती। आणि ज्यावेळेला महाराज भेटायला आले त्यावेळेला महाराजांसोबत जिवा महाले, आपण म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा, तर जिवा महाले होता। आणि अफजल खानासोबत सुद्धा अफजल खानाचा सुद्धा जो पटाईत होता, म्हणजे पट्टा चालवण्यात पटाईत होता, म्हणजे सय्यद बंडा, तो सुद्धा अफजल खानासोबत होता। पण त्यावेळेला असं ठरलं की तुम्ही भेटायचं तर फक्त दोघांनीच, आपल्यासोबत जे सैनिक आहेत ते सैनिक बाहेर ठेवावे। तर असं ठरलं। आणि त्यावेळेला महाराजांनी आपल्या जिवा महालाला लांब केलं आणि सय्यद बंडाला अफजल खानाने लांब केलं। आणि ज्यावेळेला अफजल खानाने शिवबाला पाहिलं, महाराजांना पाहिलं, आणि अफजल खान कसा म्हणला, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, म्हणजे या शिवाजी माझ्या गळ्याला भेटा। तर
असं महाराजांना ज्यावेळेला अफजल खान बोलला त्यावेळेला महाराज तर गेले, महाराज त्यावेळेला भेटायला गेले आणि महाराज भेटायला गेल्यानंतर त्या अफजल खानाने महाराजांना मिठी मारली आणि महाराजांसोबत दगा केला. अफजल खानाने याआधीसुद्धा खूप सैनिकांना अफजल खानाने बगलेत दाबून मारलं होतं, कारण का त्याची ताकदच तेवढी होती. तर अफजल खानाने आजपर्यंत खूप सैनिक बगलेत धरून मारले होते, कारण का अफजल खानची ताकदच तेवढी होती. तर महाराजांसोबत सुद्धा त्यांनी तसंच करायचं ठरवलं. पण महाराज होते ते युक्ती करूनच गेले होते. ज्यावेळेला अफजल खानाने महाराजांना बगलेमध्ये धरलं त्यावेळेला महाराजांनी जो आपला बिचवा होता तो अफजल खानच्या पोटामध्ये गुपसला आणि ज्यावेळेला बिचवा पोटामध्ये गुपसला त्यावेळेला अफजल खान ओरडू लागला की दगा केला आणि त्यावेळेला महाराजांनी वाघ नखं खुपसून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खान ओरडू लागला दगा केला आणि ज्यावेळेला अफजल खान ओरडला त्यावेळेला अफजल खानासोबत जो होता, अफजल खानाचा जो सरदार होता, जो आपण म्हणतो सय्यद बंडा, हा पटात पटाईत होता. ज्यावेळेला अफजल खान ओरडला त्यावेळेला सय्यद बंडा धावून आला आणि सय्यद बंडा धावून आल्यानंतर सय्यद बंडा महाराजांवर वार करणार तोपर्यंत आपल्या महाराजांसोबत जिवा महाले म्हणजेच महाराजांसोबत होते, ज्यांच्यावर महाराजांचा संपूर्ण विश्वास होता, ते जिवा महाला ज्यावेळेला सय्यद बंडाने आपल्या महाराजांवरती हल्ला केला त्यावेळेला जिवा महालाने सुद्धा आपल्या पट्ट्याच्या घावामध्ये सय्यद बंडाचा हातच घेऊन गेले आणि ज्यावेळेला सय्यद बंडाचा हात तोडला त्यावेळेला संपूर्ण हाहाकार उडून गेला तंबूमध्ये की आता हाहाकार उडाल्यानंतर जेवढे सैन्य होते तेवढे सैन्य आदिलशहाचे जेवढे सैन्य होते तेवढे सैन्य इकडे तिकडे पळू लागले आणि तिकडे पळू लागल्यानंतर अफजल खानाला तर तिथे मारलं गेलं आणि अफजल खानला इथे मारल्यानंतर आपण आत्ता बघतोय अफजल खानाचा आपल्याला इथे थडगा पाहायला मिळतोय. महाराजांनी अफजल खानला मारल्यानंतर महाराजांनी इथे आपण म्हणतो ती कबर महाराजांनी इथे बांधलेली आहे. तर आपण बघायला गेलो तर प्रतापगड आणि ही कबर इथून अंतर 1-1.5 किलोमीटर जवळजवळ अंतर आहे. तर अफजल खानाने आजपर्यंत प्रतापगड मला वाटतं जवळून तर कधीच पाहिला नसेल. तर महाराजांचे विचार आणि महाराजांच्या युक्तीने महाराज आणि म्हणतो आपण होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, तर महाराजांच्या युक्तीमुळे प्रतापगड आपल्या ताब्यात आला आणि महाराजांचा जीवसुद्धा वाचला. तर मित्रांनो, आपण आज प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास पाहिला होता आणि प्रतापगडाचा इतिहास पाहिल्यानंतर आजचा प्रतापगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय.